नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांसाठी मोफत सेवा. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त देवभाऊ चष्मा उपक्रमाचं आयोजन. ठाण्यातील रेल शाळेमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचं आयोजन. आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत असताना या वारकऱ्यांची सेवा करण्याच्या उद्देशानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील कोपरी पचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंढरपूर इथे अन्नदान आणि मोफत आरोग्य सेवा उपक्रमाचं आयोजन केलं होतं. या उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोपरी पचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात सेवा उपक्रम राबवत आहेत. यंदाही हजारो वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभर वारकऱ्यांना स्वच्छ, पौष्टिक आणि ताजं भोजन देण्यात आलं. शिवाय वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आवश्यक औषधोपचार आणि प्राथमिक उपचारही मोफत उपलब्ध करून देण्यात आले. पायीवारीमुळे होणारा थकवा, पायांना होणाऱ्या जखमा, ताप, रक्तदाब, सर्दी, खोकला इत्यादी किरकोळ त्रासांवर उपचार करण्यात आले. वारकरी संप्रदायाच्या सेवेला सर्वोच्च स्थान देत हा उपक्रम राबवण्यात आला. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा या भावनेतून शिवसैनिकांनी दिवसभर वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. अन्नदानासोबतच आरोग्य सेवेमुळे अनेक वारकऱ्यांना दिलासा मिळाला. उपक्रमाच्या नियोजनाबद्दल आणि सेवाभावाबद्दल वारकऱ्यांनी आयोजकांचे कौतुक केलं. या सेवाभावी उपक्रमात ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर, शिवसेना सचिव राम रेपाळे, ठाणे उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी, कोपरी पचपाखाडी युवा सेनेचे युवा अधिकारी ऋषिकेश माने, माजी उपमहापौर रमाकांत मडवी, रोहित पिंपळकर, संदीप शेलार, विकास पाटील, संतोष बोडके, गणेश मुकादम, सुशांत मोरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. त्यांनी अन्नदान, वैद्यकीय सुविधा आणि वारकऱ्यांच्या सोयीसुविधांची जबाबदारी सांभाळत उपक्रम यशस्वी केला. यावेळेला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की वारी ही महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आणि सामाजिक ऐक्याचा महत्त्वाचा वारसा आहे. या परंपरेचं जतन करत वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक वर्षी अशाच प्रकारचे उपक्रम राबवण्यात येणार असून समाजोपयोगी कार्याला सातत्यानं प्राधान्य दिलं जाईल. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने हा महाप्रसाद आयोजन केला आहे. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कधीच VIP दर्शनाचा अट्टहास केला नाही, परंतु वारकरी येण्याच्या अगोदर, आषाढी येण्याच्या अगोदर 15 दिवसापासून आपल्या वारकरी बांधवांना स्वच्छतेचा सुविधा मिळते की नाही, स्वच्छ पाणी मिळते की नाही आणि पोटभर आलेल्या अन्न मिळते की नाही याच्याकडे कटाक्षाने बघणारे एकमेव मुख्यमंत्री ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. आणि त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये आपण बघितलं आहे की वारी स्वच्छ व्हावी, सुंदर व्हावी, निर्मळ व्हावी, आनंदवारी व्हावी आणि आरोग्यमय वारी व्हावी यासाठी साहेबांनी सप्ताह तर ते 8, 10, 15 दिवस अगोदर येतात, परंतु आमच्यासारख्या 10 ते 15 टीम गेले वारीच्या 1 महिना अगोदरपासून कामाला लागतात आणि वारकऱ्यांसाठी सुविधा मिळण्यासाठी संपूर्णपणे बारीक लक्ष आदरणीय शिंदे साहेब देत असतात. आणि म्हणून साहेब सांगतात की पंढरपुरामध्ये कोणी VIP नाही, VIP आहे तर फक्त वारकरी आहे. म्हणून साहेबांनी मुखदर्शन घेतलं आणि आम्हीसुद्धा मंदिराभोवती प्रदक्षिणा मांडून नतमस्तक झालो आणि वारकऱ्यांची सेवा कशी करता येईल त्याच्याकडे आमचं पूर्णपणे लक्ष आहे. आणि मानाच्या पालख्यालासुद्धा अनुदान देण्याचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आहे. म्हणजे अशा प्रकारे गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी 24/7 अहोरात्र झटणारा एकमेव संवेदनशील व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. म्हणून साहेब बोलतात मी मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, माझ्या पदाचा फायदा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत झाला पाहिजे. म्हणून मी विठुरायांना विनम्र असं साकडं घालेन. हे विठुराया गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, वारकऱ्यांच्या सेवेसाठी माझ्या आदरणीय व्यक्तिमत्व एकनाथजी शिंदे साहेबांना पुढच्या वर्षी एकादशीला तोपर्यंत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान कर ही विठुरायाचरणी प्रार्थना करतो.
रामकृष्ण हरी जय हरी. एखाद्या दिवशी किती क्विंटलचं म्हणजे नियोजन हे सोमचं आषाढी बघा, आषाढीच्या संख्या जास्त राहते रे ती मोठी संख्या नाही काल बघा टनाच्या पुढून तुम्हाला सांगतो, काल मोठं अन्नछत्र झालं. इथे 3-4 लाखाचा समुदायाने त्याचा लाभ घेतला. आज इथे 2-3 लाखाचं अन्न आम्ही तयार आहे आणि जेवढी लोकं येतील, साहेबांचं म्हणणं आहे चांगल्या उच्च प्रतीचं जेवण आणि सुग्रा जेवण. आपण बघाल बासमती राईस असेल, शुद्ध तुपातला शिरा असेल, सगळं चांगल्या प्रतीचं धान्य इथे आलेलं आहे आणि चांगलं जेवण आपण बांधवांना माऊलींना देतो आहे. आणि येणारा प्रत्येक माऊली तृप्त होऊन गेल्याशिवाय राहणार नाही. बिस्लरीचं पाणीसुद्धा त्यांना पिण्यासाठी आम्ही उपलब्ध करून देतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय केळकर यांच्या वतीनं इंदिरानगर परिसरात देवाभाऊ चष्मा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाअंतर्गत 10,000हून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करून चष्म्यांचं वाटप करण्यात येणार आहे. यावेळेला आमदार संजय केळकर यांनी विविध राजकीय आणि समसामायिक विषयांवरही आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ठाण्यातील इंदिरानगर इथे देवाभाऊ चष्मा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात तब्बल 10,000हून अधिक ठाणेकरांची मोफत डोळे तपासणी आणि चष्म्यांचं वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती. यावेळेला माध्यमांशी बोलताना संजय केळकर यांनी देवाभाऊ हा आता महाराष्ट्रातील एक विश्वासार्ह ब्रँड बनल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीचं कौतुक केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत बोलताना त्यांनी अजितदादा हे स्पष्ट वक्ते, जबाबदार आणि कार्यक्षम नेतृत्व आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांची ओळख असून एकच दादा अजितदादा हे उगाच म्हटलं जात नाही असं मत व्यक्त केलं. दिल्लीतील CJP आंदोलन आणि नीट पेपरफुटी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पेपरफुटी ही अत्यंत गंभीर बाब असून सरकारनं त्यावर कठोर उपाययोजना केल्या आहेत. या विषयाचं राजकारण होऊ नये आणि मूळ मुद्दा भरकटू नये असं त्यांनी म्हटलं. ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत बोलताना विरोधी पक्ष म्हणून आंदोलन करणं त्यांचा अधिकार असल्याचं सांगितलं. मात्र कोणत्याही पक्षानं त्याचा राजकीय फायदा घेऊ नये असंही त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस आणि सोनिया गांधी यांच्या टीकेला उत्तर देताना अनेक दशकांच्या सत्ताकाळात काँग्रेसनं अपेक्षित विकास केला नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकास कामांना वेग मिळाल्याचा दावा त्यांनी केला. पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करत पत्रकार जीव धोक्यात घालून काम करतात, त्यांच्यावर होणारी मारहाण अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे अशी प्रतिक्रिया आमदार केळकर यांनी दिली. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त ठाण्यातील श्री माऊली मंडळ शाळेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक दिंडीचं उत्साहात आयोजन करण्यात आलं. विठ्ठल रुक्मिणीच्या भक्तीचा जागर करत विद्यार्थ्यांनी संत परंपरेचा वारसा जपत दिंडीत मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला. या दिंडीत विद्यार्थ्यांनी भगवान विठ्ठल, माता रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ तसंच वारकरी यांच्या वेशभूषा साकारून उपस्थितांची मनं जिंकली. हातात टाळ, भगव्या पताका आणि मुखी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा अखंड नामगजर करत विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातून भक्तिमय वातावरणात दिंडी काढली. पारंपरिक अभंग, हरिनामाचा गजर आणि टाळ मृदुंगांच्या तालावर संपूर्ण परिसर भक्तिरसानं भारावून गेला. दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचं महत्त्व, वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा, संतांचे विचार तसंच भक्ती, समता, प्रेम आणि संस्कार यांची ओळख करून देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती आणि अध्यात्माबद्दल आदर निर्माण व्हावा या उद्देशानं हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. दिंडीची सांगता शाळेचे विश्वस्त सुधाकर मोरे आणि रमण गोरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची आरती करून करण्यात आली. यावेळेला पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रभारी मानसी गोगावले तसंच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसंच शाळेचे विश्वस्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम घडवणाऱ्या या दिंडीमुळे संपूर्ण शाळा परिसर विठ्ठल नामाच्या गजरानं दुमदुमून गेला आणि आषाढी एकादशीचा उत्सव अत्यंत आनंद, उत्साह आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. नवी दिल्लीतील जंतर मंतर इथे सुरू असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि सर्व नगरसेवक सहभागी झाले. याप्रसंगी अभिजित दिपके यांची भेट घेऊन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला तसंच महाराष्ट्रातील लढा आपण ताकदीनं लढू असं आश्वासित केलं.
नीट पेपर घोटाळा प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत जोरदार आंदोलन सुरू करण्यात आले. 20 जुलै रोजी आंदोलकांवर जोरदार लाठी हल्ला करण्यात आला. गुरुवारी या आंदोलनात डॉक्टर जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान, ठाणे महानगरपालिका विरोधी पक्षनेते अशोक शानू पठाण, गटनेते अभिजित पवार, महिला अध्यक्षा मनीषा भगत यांच्यासह इतर नगरसेवकांनी सहभाग घेतला. जंतर मंतर मैदानावर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी अभिजित दिपके यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळेला विद्यार्थ्यांना हलक्यात घेऊ नका, या देशात विद्यार्थ्यांनीच क्रांती घडवली आहे. या देशात सर्वात ताकदवर असलेल्या इंदिरा गांधींना बिहार आणि गुजरातमधील विद्यार्थ्यांनीच हादरा दिला होता. विद्यार्थ्यांनीच 1973 साली जयप्रकाश नारायण यांच्याकडे आंदोलनाचं नेतृत्व सोपवलं होतं. या आंदोलनानंतर आणीबाणी आणि नंतर इंदिरा गांधी यांना पायउतार व्हावं लागलं होतं. स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिश सत्तेला सर्वात मोठा धक्का देणारे शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हेही विद्यार्थीच होते. आज देशात जे घडतंय त्याची हेटाळणी करणं ही इतिहासाची मोठी चूक ठरेल असं डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले. ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध विषय समित्यांचा प्रश्न प्रलंबित असताना प्रशासनानं 9 प्रभाग समित्यांच्या सभापती निवडणुकांसाठी हालचाली सुरू केल्यात. या निवडणुकींचं वेळापत्रक निश्चित करण्यासाठी प्रशासनानं कोकण विभागीय आयुक्तांकडे अधिकृत पत्र पाठवले. ठाणे महापालिकेची निवडणूक 15 जानेवारी तर 16 जानेवारीला निकाल जाहीर झाला. त्यानंतर गेल्या 6 महिन्यात स्वीकृत सदस्यांसह स्थायी समिती, परिवहन समिती आणि शिक्षण समितीची स्थापना रखडली. त्यामुळे पालिकेच्या प्रशासनावर त्यांचा थेट परिणाम होतोय. स्थायी समिती अस्तित्वात नसल्यानं तिच्या अखत्यारीतील अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि प्रशासकीय विषय थेट महासभेत मांडावे लागत आहेत. त्यामुळे निर्णय प्रक्रियेला विलंब होत असून कामकाजाची गतीही मंदावल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. तसंच स्वीकृत सदस्यांची नियुक्ती न झाल्यानं विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अभ्यासू व्यक्तींना सभागृहात प्रतिनिधित्व मिळण्याची संधीही अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे इच्छुकांसह नगरसेवकांमध्ये देखील नाराजीचं वातावरण आहे. दरम्यान पालिका सचिव मनीष जोशी यांनी गुरुवारी कोकण विभागीय आयुक्तांना ईमेलद्वारे पत्र पाठवून 9 प्रभाग समित्यांच्या सभापती निवडणुकांचं वेळापत्रक कळवण्याची विनंती केली आहे. आयुक्त कार्यालयाकडून वेळापत्रक प्राप्त होताच निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाईल. तसंच आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात सर्व 9 प्रभाग समित्यांच्या सभापती पदांच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. प्रभाग समित्यांच्या सभापती निवडणुका घेण्यासाठी आवश्यक वेळापत्रक मागवण्यात आलं असून कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ते प्राप्त झाल्यानंतर पुढील निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येईल असं पालिका सचिव मनीष जोशी यांनी सांगितलं. मनसेतर्फे जिल्हा सचिव नैनेश पाटणकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर खासगी रुग्णवाहिकांमध्ये आतील बाजूस परिवहन विभागानं ठरवून दिलेलं दरपत्रक लावणं बंधनकारक करण्यात आल्याचे आदेश परिवहन विभागाकडून प्राप्त झालेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं पहिला पाऊल ठाण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातून उचललं जाणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं रुग्णवाहिकांमध्ये दरपत्रक लावण्यात येणार आहे. आजच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील उपक्रमाला प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, जिल्हा आरोग्य अधिकारी पवार यांच्यासह परिवहन कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. मनसेचे नेते अभिजित पानसे, अविनाश जाधव, जिल्हा सचिव नैनेश पाटणकर, रवींद्र सोनार, विभाग अध्यक्ष संदीप साळुंके, वाहतूक जिल्हाध्यक्ष आशिष डोके, विभाग सचिव संजय भुजबळ, सुरेश भोर, प्रभाग अध्यक्ष मनोज पडळकर, जनार्दन खरीवय यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि दिल्लीतील जंतर मंतर इथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी ठाण्यातील राबोडी परिसरात मुस्लिम समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळेला आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनादरम्यान उपस्थितांना मेलोडी चॉकलेटचं वाटप करण्यात आलं. या आंदोलनात मुस्लिम समाजातील नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा दर्शवला. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही ती YouTube, Facebook आणि Instagramवरही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता. तर मग पुन्हा भेटू याच वेळाच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.